दादा नमस्कार. मी US ॲग्रीसीड प्रतिनिधी भरत. तर आपण US ॲग्रीसीडची 412 ही मिरची दिलेली होती भाऊला लागवडीसाठी. तर आपण आज त्यांना विचारू तुम्हाला किती दिवसात तोडा मिळाला, किंवा मी जे सोशल मीडियावर लोकांना सांगितलं होतं 45 दिवसात तोडा मिळतो, तो मिळाला की नाही. आज आपण प्रत्यक्ष त्याची खात्री करण्यासाठी आज भाऊकडे आलेलो आहे. दादा नमस्कार. आपलं नाव काय दादा? मोबाईल नंबर दादा आपला? 8668 तर आज आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि कन्नड शिवारात आज आपला 412चा लाईव्ह प्लॉट दाखवत आहे. तर आता भाऊला आपण सविस्तर चर्चा करून विचारणार आहे 412 बद्दल किती खर्च झाला त्यांचा. आज 45-50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर आजपर्यंत किती खर्च झाला, काय झाला, नियोजन कसं केलं, सगळंच काही तर विचारणार आहे. तर भाऊ तुम्ही आता कृपया आम्हाला सांगा की लागवडीची तारीख किती आहे आपली? लागवडीची 10 मार्च आहे. 10 मार्च 2026. तर आजची तारीख आहे 21 एप्रिल, बरोबर ना? 21 एप्रिल 2026. तर आज जेमतेम 50-51 दिवस झालेले आहे. तर मिळाच येऊन समजा 4-5 दिवस मी लेट झालो, तर त्या हिशोबानं 45व्या दिवशी तुम्हाला हाताळणीचा माल आलेला आहे. मालाची क्वालिटी वगैरे कशी वाटली तुम्हाला? एकच नंबर आहे. झाड आपण सांगितलं होतं तुम्हाला छत्री सारखं बनणार आहे, बनलं का झाड छत्री सारखं? बनलं ना. बाकी झाडाची ग्रोथ वगैरे कशी वाटली? भारी आहे ना ग्रोथ. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये फ्रूट सेटिंगच्या बद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. मिरची जी सेटिंग झाली याच्याबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय जाणवलं याच्याबद्दल? मिरची भारी आहे, मिरचीला काही अडचण नाही. दुसऱ्या मिरचीपेक्षा भारी एकच नंबर आहे. बरं, आजपर्यंत 50-55 दिवसाचा प्लॉट झाला, तर या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती खर्च आलेला आहे? मला 3 स्प्रे घेतले म्हणता तुम्ही, 3 ड्रिंचिंग घेतल्या म्हणता, 3 स्प्रे खत प्लस फवारणी. तर ऍक्च्युअल 7-7.5 हजार रुपये तुम्ही मला खर्च सांगितला. तर त्या मानानं जर आमच्या हिशोबाने विचार केला तर खूप कमी खर्च आलेला आहे तुमचा. खूप कमी खर्चात तुमचं उत्पादन आज उभं राहिलेलं आहे US ॲग्रीसीडच्या माध्यमातून. तर 412 जी व्हरायटी ही तुम्हाला पटलं 45 दिवसात चालू होते. आता तुम्हाला आणखी 10 दिवसांनी हे बी पटेल की आता ज्यावेळेस तुम्ही फ्रेश तोडा करसाल त्यावेळेस तुम्हाला 10व्या दिवशी तोडा पण भेटणीचा. आता आपण पुढचं फर्टिगेशन बी चालू करून देऊ आणि त्यानुसार तुम्हाला रिझल्ट भेटतील. तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता आमच्या 412 बद्दल? काय म्हणते आता बरेचसे शेतकरी आहे, बरेचसे नाही, जवळजवळ 10,000 प्लस शेतकरी आपले 412चे आज रोज मार्केटमध्ये. तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता 412 बद्दल? काय सांगू शकता छाती टोकून आज? मी त्यांना एकच सांगू शकतो, 412 एक नंबर क्वालिटी आहे आणि मिरची बी चांगली आहे, त्याच्यामुळं 412च लावायची. बरोबर. आता तुम्ही आता शेजारी म्हणून आमच्या प्लॉट बघायला आले किंवा भाऊचे बंधूच म्हणतात तुम्ही, तुम्हाला काय वाटलं क्वालिटी बद्दल? याच्याबद्दल बघितलं तर नंबर 1 आहे. त्यानंतर फ्रूट वगैरे फळ वगैरे म्हटलं तर दुसऱ्या मिरच्यांपेक्षा लागवड वगैरे चांगली आहे. फळांची संख्या भरपूर आहे आणि मिरची क्वालिटी वगैरे चांगली. बरं, आता एवढं टेम्परेचर आहे, एवढं सूर्य आग ओकतोय वरतून, तर एवढ्या टेम्परेचर मध्ये पण तुम्हाला फ्लावरिंग सेटिंग कशी वाटली? बरं, मला तर चांगली वाटली. आता माझी व्हरायटी मी चांगलं म्हणल नाही म्हणल तो विषय वेगळा, पण तुम्ही सांगा. भारीच आहे ना? तर चालन दादा, येत्या 2 दिवसात तुम्ही आता ही हाताळणी करून घ्या. पुढचा तोडा जो राहील तुम्हाला 10व्या दिवशी तुम्हाला तोडाच लागणार ॲट एनी कंडिशन. तर नमस्कार शेतकरी मित्र, आज आपण हा SW 412 हा प्लॉट लाईव्ह बघतोय, जो आपण कन्नड शिवारात आहे. कन्नड शिवारात आपलं गाव कोणतं आहे? चिचखेड तांडा, जेऊर शेजारी. ओके, चालन, नमस्कार.